या मूर्त्या आहेत की नाही या बाहेर कुठे तर न्यायला लागल्यात. आता या दादासने आपण विचार या मूर्त्या कुठे नेतात, या मूर्त्या कुठे नेणार आहे तुम्ही? बाहेर जाणार आहे 700 किलोमीटर. आणि त्यांचे मालक आहेत त्यासने आपण विचारूया. काय नाही आपण अँटिकच मूर्त्या हो सगळ्या बॅलन्सिंग सगळ्या अंतराळी दिसाल्या तुमच्या मूर्त्या. तर काही जी मूर्ती आहे की नाही सेम अशी करणार आहे त्यांनी. आणि बघा हीच ती मूर्ती आहे. नमस्कार आपला पापडग्यामला. आणि कालच आपण पापडग्यामवरनं जाऊन आलोय, पण काल काही सुधारणा झालेली नव्हती. आपण जरा आता दुसऱ्या शेडला जायचं एका ठिकाणी, ज्या ठिकाणी दगडूकुंभात म्हणजे कोल्हापूरचे त्याने 100 मूर्त्या तयार करायला घेतलेल्या. तर आपण तिकडे जायचं आहे. तर आपण भेटूया डायरेक्ट तिथं त्या लोकेशन. तर फायनली काय आपण आलोय पापडग्यामच्या दुसऱ्या साईडला. जी कोल्हापूरची कमान आहे त्या रोडला जातेला तो रोड आहे की नाही, त्याच्यात बरोबर उजव्या साईडला हे आहे. इथं म्हणजे इकडे शेड आहेत. इथे खूप सारे शेड आपल्याला बघायला मिळतात. आणि इकडे चिखल एवढा जास्त आहे की नाही, इकडे गाडी जाणे शक्य नाही आहे. तरी पण आपल्याला कसं तरी करून आपल्याला इकडे जायचं आहे. आणि इकडे खूप साऱ्या मूर्त्या आहेत, खूप साऱ्या. आता तुम्हाला दाखवतोच ते बघा तुम्ही. आणि भावानो कमेंट मध्ये सांगा हे शेड कुणाकुणाला माहिती आहे. इकडे तुम्ही आता बघू शकता स्टार्टअपला कसं त्यांचं कसं काय काय चालू आहे इकडं. म्हणजे थोडंफार आता यांचं काम चालू आहे. आणि इकडे चिखल भावाने एवढा आहे की नाही, आता आमची गाडी थोडीशी अडकलेली इकडं. तरी पण भावानो असं स्टंट आहे इकडे. आता जरासं पुढे जाऊया. इकडे खूप साऱ्या आपल्याला मूर्त्या बघायला मिळतात. आणि भावानो वेगवेगळे पॅटर्न भावानो असं काढलेत की नाही मोल्ड वगैरे ते. आता तेच आपल्याला बघायला आहे. आणि भावानो इथनं की नाही या चिखलातनं भावानो काही टेम्पो देऊन जातात. म्हणजे मूर्त्या मोठ्या मोठ्या मूर्त्या ते इकडून बाहेर पडतात. डायरेक्ट पापडग्याम त्या साईडला येते. आणि पापडग्यामच्या उजव्या साईडला हे शेड आहेत. हे शेड आपण बघूया. आणि आता बाहेर मूर्त्या चालल्यात बघा, कितीतरी मूर्त्या अशा बाहेर चालल्यात. म्हणजे इथून लांबपर्यंत जाणार असली तर रंगकामासाठी पण जाऊ शकतात. जरासं पुढं. आणि इकडे आपल्याला दिसले बघा साई वैभव आर्ट्स. आणि इकडं यांचं काम चालू आहे. इकडं जरासं छोटस शेड दिसाले. आणि हे बघा त्या मूर्त्या अशा बाहेर जाणार आहेत बाहेर कामासाठी. आणि ही भावानं मूर्ती बघा ही कसे आता जाणार आहे बाहेर. असा स्टंट आहे. चिक्कुला बघ की इथं जायचं सगळं अवघडच आहे. काय ती चिक्कुल बघा फक्त बघा. इथनं आता कसे मूर्त्या नेणार आता यो प्रश्न पडला आपल्याला. इथं मूर्त्या चालल्या पडतील कशा जाऊ कशा शकतील इथनं मूर्त्या. काय तर करायला पाहिजे इकडे पण, असं तर मला वाटते. बाकीचे तुम्ही कमेंट मध्ये सांगा काय करायला पाहिजे इकडे. इकडे बघा आता गणपतीच्या टायमिंगला मूर्त्या तरी कितीतरी इथून जाणार आहेत. कशा जातील काय आपल्याला नाही माहिती. आणि इकडे एक शेड पशी आपण आलोय. त्या शेड पशी फक्त मूर्त्या बघा किती आहेत. एवढ्या सुंदर सुंदर मूर्त्या त्या शेडला. खूप साऱ्या मूर्त्या बघायला मिळाल्यात आपल्याला. आणि दगडूशेठची मोठी मूर्ती आहे. मोठी म्हणजे कमीत कमी 8 फूट असेल. 7-8 फूट तरी आहे. 7-8 फूट तरी मूर्त्या आहेत. आणि किरकोळ मूर्त्या इकडे आहेत. म्हणजे अजून तर काय यांचं कलर काम झालेलं नाही अजून. तरी तसं म्हणायला गेलं तर अजून 2 महिने बाकी आहेत. 2 महिने बाकी असल्यामुळं काय विषय नाही. एकदा मी त्या कुंभारासनी विचारलेलं, म्हणजे एक दिवशी विचारलेलं होतं की तुम्ही कलर काम कधी स्टार्ट करणार आहे. ते म्हणले असं 2 महिन्यानं आपण करायचं आहे. तरी पण आपण एकाला कोणाला तर असं विचारूया. तर आता बघूया काय होते. आमचं बघून सायला पण आता ब्लॉग करायला इथं. पण भावानं मी आलो पण भावाने आता लाजलेला. भावा लाजाय नसते कधी पण. भावा कष्ट आहे करायला लागते. त्याच्या मोठं होत नाही लाजू नकोस. मग तू का बंद काय केलास ब्लॉग दाखवा लागते. ब्लॉग दाखव दाखव की असं असते. काय भावानो कधी लाजू नका. लाजलं तर कधी मोठं होणार नाही माणूस. बिन लाजता जर तुम्ही हे काम करायला गेला तर 100% तुम्हाला यश येणार आहे. पण बघूया आतमध्ये कसं आहे. कोण आहे इकडे बघा मूर्त्या. इकडे एक मोठी मूर्ती दिसायला लागल्या. हे बघा कसं काय काय चालू आहे. काहीच आपण आलोय आता देवांश आर्ट्स पशी. आणि इकडं थोड्या मूर्त्या पार झालेल्या आहेत. आणि इकडे आहेत बघा. आता मूर्ती रंगकाम कधीपासून स्टार्ट करणार आपण. चालू झाली रंगकाम. रंगकाम म्हणजे अजून तर काय झालं नाही ना. अजून खूप काय काय राहिले. आणि हे बघा दादा म्हणले असं पुढच्या महिन्यापासून आपण कलर काम स्टार्ट करायचं आता त्यांनी म्हणले. आणि आता त्यांनी गेले चहा प्यायसाठी. आपण आता इथून जाऊया बाहेर दुसऱ्या शेडला जाऊया डायरेक्ट.
आज या मूर्त्या आहेत की नाही या बाहेर कुठे तर न्यायला लागल्यात. आता या दादासने आपण विचारूया मूर्त्या कुठे नेतात. होय दादा, या मूर्त्या कुठे नेणार आहे तुम्ही? बाहेर जाणार आहे 800 किलोमीटर. 800 किलोमीटर लांब जाणार आहेत. म्हणजे तरी कुठे जाणार आहेत अशा? म्हणजे काय कलर कामासाठी जाणार आहे काय? बेंगलोरच्या पुढं. होय काय कलर कामासाठी काय? होय. म्हणजे कशासाठी? इकडं जाऊन कलर कामाला. होय काय? तर काय या मूर्त्या कलर कामासाठी आता बेंगलोर साईडला जाणार आहेत. म्हणजे 800 किलोमीटर लांब जाणार आहेत. मग त्यासाठी आता ही चालल्यात बघा या टेम्पोतनं. आता एवढे यांना आता स्ट्रगल करायला लागते, एवढे असली जायला लागते. या पावसातनं आता ही जाणार आहेत. आता कुठं कुठं यांना थांबायला लागणार, कारण पाऊस आता शक्यतो करून लवकर काय थांबत नाही. आता पावसाचं वातावरण जरा जास्तच आहे. आता पण सध्या पाऊसच पडायला लागलाय, हे तुम्ही बघू शकताय. तरी पण भावानी चालल्यात. म्हणजे बघा ह्याला कसं कष्ट आहे, कष्टाला तोड नाही आहे भावांनो. काय आपण आता या शेड मध्ये आलोय की नाही, या शेडचं नाव आहे बघा लालबाग कलादान काय तर नाव आहे. काय रे वाद जरा प्रेम लालबाग कलादालन असं हे शेड आहे. आणि या शेड मध्ये आपण आलोय. आणि इकडे भावांनो की नाही अंतराळ्या मूर्त्या तयार केल्यात. हो काय कशा केल्यात तयार, आणि त्यांचे मालक आहेत त्यासने आपण विचारूया. आता मूर्त्या डेंजर केलाय की या. आपलं युट्यूबला पेज आहे आणि आपण आता व्हिडिओ त्यांनी टाकाले. मग तुमचं काय बोलणं असलं तर? काय नाही, आपण अँटिकच मूर्त्या हो सगळ्या बॅलन्सिंग. सगळ्या अंतराळी दिसायला तुमच्या मूर्त्या. डेंजर आहे की काम. म्हणजे दादा आपण हे कधीपासून करता येईल? म्हणजे वर्ष झाले की. म्हणजे तुमचं हे वैयक्तिक शेड आहे हे सगळं हे? होय. या स्वतःच आहे? इकडे चालू केलं हा. आणि याच्या आधी कुठं होतं तुमचं शेड? बापडग्यामध्ये. म्हणजे बापडग्यामध्ये येते ना हे पण? होय होय. हा, हे पण काय जातं हे बापडग्यांमध्ये येते. पण बापडग्यांची ती एक दुसरी साईड येत्या आणि हे एक वेगळी साईड येत्या. आणि ते एक 10-12 शेड या साईडला आहेत. आणि त्या साईडला आपण आलोय. आणि यांच्या दादांच्या मूर्त्या आहेत की नाही भावांनो, हे बघा सगळ्या अंतराळी मूर्त्या दिसायला लागल्यात. हे असं भावांनो करायला लागते असणे. काय म्हटलं? जुना मुस्कान असं हे पत्ता आहे ते भावांनो. जे फोटो आहे की नाही सेम अशी मूर्ती यांनी करणार आहेत. त्याचा फोटो जरा दाखवा बघा. अशी सेम मूर्ती समोरची होणार आहे. जे साहिलनं जे आता बसवा लागलाय ना तीच मूर्ती. हा, ते काय आपल्याला तेव्हा झाल्याशिवाय आता कळणार नाही. आपण नेक्स्ट टाइम आपण डायरेक्ट तयार झाले की नाही तेव्हा आपण इथंच यावं. तर आता जाऊया जरा पुढे बघा काय विषय आहे. एवढा काय सांगालाय? ही सेम अशी होणारी मूर्ती, सेम हाय अशी मूर्ती होणारी. काय आहे तर काही जी मूर्ती आहे की नाही सेम अशी करणार आहे तिने. आणि बघा हीच ती मूर्ती आहे. आता थोडं काम झाले त्यांचं, अजून काय काय राहिले जरा असं फिनिशिंग पण राहिले. आणि कलर काम तीन करायचं अजून. इथून मोरपंख येणार. मोरपंख येणार इथून खालनं मोरपंख येणार आहे सगळा. तर दादा आपण कलर काम कधीपासून स्टार्ट करणार आहे? तरी आणि 1 आठवडा जाईल. म्हणजे आता ह्याला करायला किती वेळ लागेल तुम्हाला तरी? आठवडाभरात भास होते. होय, असा विषय आहे. फायनली गायज आपण सगळ्या मूर्त्या तीन बघितल्यात. आणि गायज आता विषय काय माहितीये काय, तिने आता पुढच्या महिन्यापासून आता सगळं काम कलर काम तीन चालू होणार आहे. आपण नेक्स्ट मंथला आपण येणारच आहे कलर कामासाठी. तर भावांनो जर तुम्हाला कलर कामचं ते व्हिडिओ ते बघायचं असतील, डोळे ते नाकत्याला वगैरे कलर काम, पूर्ण कलर काम सगळं दाखवणार आहे मी. जर तुम्हाला बघायचं असेल तर आता सबस्क्राईब करा. तर भावांनो असंच आपल्याला प्रेम द्या. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगला. बाय.